तर नमस्कार भावना, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आपला प्रवास चालू होते कराडवरून बेंगलोरच्या दिशेनं। तर आपल्या नवीन व्हिडिओला होते सुरुवात। तर भावना व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला भेटू आता व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। तर भाऊन गावात निघत होतो, गाडी धुवायची होती। पहिली गाडी धुवून घेतली, गाण्या बघा आपला भागा टॉप। गाडी धुवून घेतली, पाणी मारून धुतली, म्हणजे पाणी मारले लोक, आता परत रस्त्याला गेल्यावर परत खराब होणार आहे, त्यासाठी धुवून घेतली मस्तपैकी टकाटक। आणि आता निघूया। 7 वाजलेत, 7-7:30 वाजले, भरपूर वेळ झालाय। झोप आली तर कुठं झोपायचा काय विषय नाही, कुठं लय लांब जायचं नाही, बेंगलोर तर जायचं, पोचतोय सकाळी, काय विषय नाही, उद्या खाली करून भरून निघायचं। तर चला निघूया आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं बेंगलोरला। म्हणून आपण होतो गावात, आता मस्त अशी गाडी धुवून घेतली, चकाचक केली बघा। आता निघायचं, परत घाण होणार आहे कारण पाऊस आला, त्यामुळे फक्त पाणी मारून घेतलं, चोळाचोळी काही केलेली नाही, मस्त अशी चकाचक करून टाकले। आणि आता निघायचं आपल्या प्रवासाच्या दिशेनं। चला निघतोय आता, भरपूर असा वेळ झालाय, संध्याकाळी 8 वाजलेत आणि आपल्याला पोचायचंय लवकरात लवकर। चला निघूया। भावना पोचलोय, कारण ट्रॉफिक वगैरे काय नाही, झाप आलोय, मोकळच आहे। हा खालचा रोड चालू केलाय मलकापुरात, लय भारी वाटायला लागलं, नाही तर वरनं जाया दान आदळत पाक तिथपर्यंत। हा रोड झाल्यापासून मला वाटतं ट्रॅफिक कमी झाले, हा डबल रोड चालू केल्यामुळे बरं वाटतं। आतली जाणारी वाहनं लेफ्ट साईडनं जाणार, सरळ जाणारी बेंगलोरला हायवे सरळ जाणार, त्यामुळे ट्रॅफिक लागायचा प्रश्न येत नाही आता लवकर। पलीकडची लाईन लवकरात लवकर खोली करावी। झालाय ब्रिज बघा, थांबा अजून 2 महिने कार्यक्रम लागतोय बघा। वरनं जायचा हवा घेत, हा नाद खोळा। तर चला जाऊया, झाप आपण वाटरला आलो, चहा प्यायचा होता, चहाची तलब झाली, मग मस्त असा चहा घेतला बघा टकाट्यामध्ये गावाल्यापाशी, चहा पिऊन निघलो बघा तिथनं। जाऊन आपण पोचलोय महाराष्ट्र बॉर्डरला। चला बॉर्डर मोकळे, आज गर्दी नाही अजिबात, एकदम खट्ट आहे बॉर्डर आज, बरं वाटलं बघा जरा। गर्दी असली की नको वाटतं। याला वजन काटा आपण चेक केलेलं नाही, पण वजन नाही आपल्या गाडीत एवढं, तरी पण मी कायम कंपल्सरी चेक करून येतो, किती आहे किती काय सांगता येत नाही कधी, कंपनीवाले काही लेबल लावतात, आपण चेक केलेलं बरं असतं। आज मी चेक केलं नाही, माझ्या लक्षात नाही आलं, नाही तर मी कंपल्सरी चेक करतो। गाडी जर फुल आली ना, थोडासा माल असला तर चेक करायची गरज नाही, पण गाडी समजा जर फुल असेल, आपल्या 3 पायलट आहेत, गाडी चालण्यावरून तर वाटत नाही वजन जास्त आहे गाडीत। चला बघू किती येत आहे वजन। $2540 होऊ शकतो, 2540 आले, 2500। तर भावांना आपला वजन आले आपलं 2540, म्हणजे 540 किलो माल आहे आपल्या गाडीत। चला जास्त माली नाहीये। इथं बघा आरटीओ असतो, इथं आतमध्ये आरटीओ एंट्री घेतो मोठ्या गाडीची, आपल्या गाड्याचा काही संबंध नाही। तर चला मारलाय टर्न आणि आता कर्नाटक मध्ये करतोय आपण एंट्री। बाय बाय महाराष्ट्र, वेलकम कर्नाटक। चला भाऊनो, पुढे टोल नाक्यावर जाऊन थांबू आणि निघू पटापट। कोगनोळीच्या टोलवर थांबलेलो, मस्त असा चहा घेतला, टीपी वगैरे चेक केली, टीपी आहे आपली, काढायची काही गरज नाही। आणि आता निघतो इथून। तर झोप काय येणार नाही, कारण दुपारी झोपलोय दाबून फोन सायलेंट करून, कोणाचाही फोन उचलला नाही, संडे आहे म्हणलं, आला तरी कोणाचा उचलायचा नाही, काही विषय नाही, त्यामुळे झोप झाले, त्यामुळे झोप येणार नाही, रात्रभर गाडी चालवून सकाळी आपण खाली घरला पोहोचणार आहे। तर चला निघूया भावांनो बेंगलोरच्या दिशेनं। तर भावांना आपण पोहोचलोय बेळगाव क्रॉस करून आता हिरेबागवाडीच्या टोलवर पोहोचेन। तो मस्त असा, अजून काही झोप वगैरे नाहीये, जास्त टाइम झालेला नाही, 12 वाजलेत। फर्स्ट क्लास मध्ये चाललंय रनिंग, आणि आता सकाळी पोहोचायचं आपल्याला, त्यामुळे कंटिन्यू गाडी चालवावी लागेल। तर बघू आता,
चालू आहे रनिंग. पुढे आता एरी बागवड्याला चहा प्यायला थांबू, चहा घेऊ आणि निघून जाऊ. चला. मग लास्ट टाइम आहे आता बंद म्हणून डिझेल टाकायला थांबलोय. बघू किती बसते आता. धारवाडला आहे कोकोला, इंडियन ऑइलला किती बसते बघूया. फुल करायची चालू आहे. एक्सप्रेसला टाकलेलं आपण, त्याच्यानंतर आता इथं टाकतोय. बघूया किती बसते. भरपूर मोठा पंप आहे, कधी बंद असतो कधी चालू असतो रात्रीचा. बघा फिल्टर पाण्यापासून तुम्हाला इकडं नायट्रोजन, ऑक्सिजन काय काय पाहिजे ते भेटतं. कोकोचा पंप आहे मस्त असा. झाली का काय फुल बाबा. चला होईल फुल आता. किती बसते काय माहिती. झेंडे सर्व्हिसिंगने खराब झाले, फाटले बहुतेक. झेंडे टाकायला लागतील बघा. झेंडे खराब झाले, झेंडे दुसरे टाकायला लागतील. चला काय विषय नाही. बघू किती बसतंय. 35 पर्यंत. कर बाबा फुल. 35 पर्यंत बसायला पाहिजे मान. 35च्या वर गेलेलो. 35 म्हणते 36 लिटर बसते. चांगली फुल झाली. ओके 35.83 बसलं. 36 लिटर बसून गेलं. चला 36 बसलं. डिझेल टाकी झाली फुल. चला आता निघूया इथून. यात बघा पाणी गेलंय चेकनटला, बघू शकता. सकाळच्या वेळेला उद्या ग्रीस लावतो त्याला, नाही तर गंजून जाईल. तर चला आता निघूया आपल्या. चलो म्हणून आपण पोहोचलो हवेलीला आणि वाजलेत आता 3. तर बघू शकता झोप यायला लागलेली. जरा फ्रेश झालं, तोंडावर पाणी वगैरे मारलं. चहावाला काय नव्हता तिथं. बघू आता जेवढं होईल तेवढं रनिंग करू. आता 3 वाजले. 4, 5, 6 वाजेपर्यंत कंटिन्यू मारू. 6 वाजता 1 तासभर पडू आणि पोचू. मग नाहीतर मग लटकलो. बघू आले झोपून टाकू, काय टेन्शन नाही. तर चला बघू शकता रस्त्यावर गाड्या कमी आहेत. पाऊस आधीमध्ये येतोय आणि काच खराब करून जातोय. तर चला भावानो करू आता रनिंग पास. तर भावानो आपण थांबलोय दावणगिरीच्या टोलवर. आता मस्त असा चहा घेतो. फुल झोप आलेली. फ्रेश झालो, तोंड वगैरे धुतलं मस्त. तर चहा घेऊ. इथं बघा त्यांची इथं चहा आहे. चहा पिऊ मस्त असा. चला चहा प्याला. चहा पिते. धन्नो लागले आपली. झोप आलेली जाम, त्यामुळे मला चहा पे झालो. आता होतं टाकाटक आणि निघतो. अजून आपलं अंतर राहिलं 250. अजून 300 किलोमीटर राहिलं. 300 किलोमीटर अंतर आहे. 280च्या आसपास असं. चल करू पटापट पास. तर आता अंतर आपलं राहिले 280 किलोमीटर अजून. तर आता चालू. आता वाजले 4:30 पावणे 5 झालेत. अजून 4 तास आहेत आपल्याला. 4-5 तास
झोप थोडीशी घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय, पण बघू आली तर आता घ्यायची. आता झोप आली तर झोपून टाकणार, तोंड बिन धुत बसणार नाही. तर चला निघूया आता, टाइमपास न करता फटाफट, भरपूर टाइमपास झालाय. निघू आपल्या प्रवासाच्या दिशेनं. 2 तास आपण आराम केला, रेस्ट केला थोडा, आणि आता निघलोय बघा. वेळ झाला तसाच निघलो, बिछाना पण काढला नाही बघा, तसाच निघलो. आणि आता आपण पोचलोय चित्रदुर्गाला. फटाफट आता चित्रदुर्ग वगैरे पास करू आणि झाप जाऊ. तो 12 वाजेपर्यंत पोचू. खाली करून आज भरायचं प्लॅनिंग आहे, म्हणजे रस्त्याला येऊन झोपू काय विषय नाही, झोप आली जाईल. चला बघूया आता कसं होतं. भावना आपण चित्रदुर्गाला येऊन झोपलेलो, मस्त असं उठलो. वातावरण कसं झालंय बघा भावांनो, नाही तो खुळा. चला आता वाजले 8, 12 11:30पर्यंत पोहोचून, 12 पण नाही वाजणार, 11:30 पण खाली करून फटाफट भरायचा प्रोग्राम लावायचा. तर चला भावांनो, बघू कसं नियोजन लागतंय. गुड मॉर्निंग भावानो, आपण पोहोचलोय शिर्याला. वातावरण बघा कसलं झालंय, नाद खुळा. आपल्याला आता भरपूर असा वेळ झालेला आहे. जर ट्रिपला राव टाइमपास होता, झोप आली की झोपतोय आपण. लेट झोपलो आज, झोप पण कंप्लीट नाही झालेली, डोळे वगैरे लाल झाले. चला काय विषय नाही, जाऊन झोपायचं. चला नाश्ता करा, इडल्या खायला थांबलोय शिर्याला. हा नका लावला शिर्याला भेटणार बघा, मस्त असं शिर्याला थांबलेलो, नाश्ता उरकलाय मस्त असा टकाटक. आणि आता निघलोय बघा आपल्या प्रवासाच्या दिशेनं. चला लवकरात लवकर पोचायचं आपल्याला. 9:30 वाजलेत आणि 10:30 पर्यंत पोचतोय आपण, काय विषय नाही. खाली करून आज गाडी भरायची प्रोग्राम आहे, कारण आज सोमवार माल निघणार दुनियाचा. तर चला करूया प्रवास बेंगलोरच्या दिशेनं. कसं आहे वातावरण, ढगा आल्यात बघा, भेटी सापल्या. भावना आपण पोचलोय तुमकुरला आणि फाईनच्या दचक्यामुळे लेफ्ट साईड धरून चाललोय बघा. राईट साईडचं नावच काढलेलं नाही रातच्या. लेफ्ट साईडचा पट्टा पकडायचा, नाही तर 500 खिशात तयारी ठेवायची. राईटला गेले की 500 दणका हाय. लेफ्ट नाही, अशी रेडिओ पाऊस पडल्याच चालतात बघा. काय करायचं, पर्याय नाही. आता प्रायव्हेट सरकार धुतंय कर्नाटकचं, काय करणार. ऑनलाईन दिसत नाही, मेसेज येत नाही, काय नाही. ह्यांच्याच मोबाईलला ह्याला दिसते फक्त त्या मशीनला फाईन, बाकी मेसेज नाही, काय नाही. काय सगळं डोंबाळ्याचं काम आहे. कळतच नाही माणसाला बाबा फाईन पडलाय तुझ्यावर, नाही तर काय. एकदम 10-15 फाईन पडले की मग होतंय. तोवर वाटोळ झालेलं असते 5-6 हजाराची. तर चला आता पोचूया, थोडंसं राहिले आपलं अंतर, फटाफट पोचू. चला आपण पोहोचलोय फायनली नीलमंगल्याला खाली करायला. लास्ट टाइम आपण मागच्या ट्रिपला जिथं खाली केलेली तिथंच गाडी
गाडी खाली करायची आपल्याला. वेअरहाऊस आहे तिथं, पटकन खाली होते, काय टेन्शन नाही. गेल्या गेल्या एंट्री करायची आणि लगेच खाली करायची. तर चला फटाफट पोचूया. राहिले आता 1 किलोमीटर असेल ते मला वाटतं इथून. चला, बिनकामाचा ह्यात 1.5-2 किलोमीटर जायला लागतं, तेवढा टोल लागतोय. तो टोल क्रॉस करून परत जायला लागतंय. बिनकामाचा टोल लागतोय 120 रुपये. 3 किलोमीटरसाठी अख्खा रोडचा टोल लागतोय आपल्याला. काय विषयच नाही. जर नवीन कॅमेरा बसवलं वाटतं बघा इथं. हां, स्पीड गव्हर्नर आणि लेनचे फाईन आहेत. चालू झाला की नाही काय माहिती. झालं असेल चालू करायचं, काय विषय नाही असं नाही. तर चला आपण पोचूया आता कंपनीत. हो ना, हा सरळ रोड गेलाय बेंगलोरला. आपण उतरलो सर्व्हिस रोडला. आता पुढं कंपनी आहे. सॉरी, वेअरहाऊस आहे ते. त्या वेअरहाऊसला खाली होईल गाडी. मागच्या वेळी आपण मागच्या ट्रिपला इथंच केलेली खाली, तिथंच खाली होणार आहे. त्यामुळे आता काही माहिती झालंय कुठं आहे ते. चला आता थोडंसं पुढे गेलं की वेअरहाऊस भेटतंय रे. खाली करू आणि भरायचं नियोजन लाव. मेसेज टाकलेत सगळ्यांना गाडी आले बेंगलोरला म्हणून. मालाचं जुगाड होऊन जाईल. बघूया. तर भावना आलेलो आहे वेअरहाऊसला. हे वेअरहाऊस आहे लेफ्ट साईडला, हे ब्ल्यू कलरचं दिसतंय ते. चला एंट्री करून आतमध्ये जाऊ. तर भावना लावले खाली करायला. 5 मिनिटात होईल खाली. झालं, उतरलं त्यांना. तर चला, 1 नंबर अशी खाली झाले. आणि आता भरायचा प्रोग्राम लावायचा. झोप लागलेली मस्त. वॉचमननं उठवलं अचानक. मस्त झोपलेलो आणि इकडं गाड्या खाली करायच्या चालल्या. झोप लागलेली तर वॉचमननं उठवलं झोपेत आलो. डायरेक्ट लावली खाली करायला. पहिला आता खाली रिसिविंग घेतो आणि निघून जातो. भावानं मस्त अशी कंपनी झोप झाली आहे. आता भरली तरी काय वांधा नाही, कारण मी 1 वाजता माझी झोप लागलेली. त्यानं 3-3:30 वाजता उठवलं आणि आता 4 वाजता गाडी खाली झाली. आता 4 वाजता बेंगलोरमध्ये माल निघतो जास्त करून. तर चला काय लागतंय का जुगाड बघूया. पहिला चहा घेतो, मस्त असा फ्रेश झालो, तोंड वगैरे धुवून. आणि चहा घेऊया टोल नाक्यावर जाऊन आणि मग बघू. तर चला भावना, झाले गाडी आपली खाली. आता मस्त असा चहा घ्यायचा, गोड व्हायचं आणि भरायचा प्रोग्राम लावायचा. चला, भावानं खाली करून आलोय मस्त असं. चहा घेतो बघा. चहा घेतला, फ्रेश झाला. आता भरायचं बघू. आता भरायचं जुगाड लावायचं बघू. चला, मस्त असं फ्रेश झालं. बघू आता. इथं चहा प्यायला थांबलेलो. तर इथं हे भांडं बघा चहाचं कसं आहे, वेगळंच आहे. पहिल्यांदाच बघितलं मी असलं. प्रेशरचं भांडं आहे. आईने गॅस जोडलाय. कुकर आपलं ते पाणी तापवायचं पहिलं होतं का बंब, त्याच्यासारखं आहे. आणि वर त्याला प्रेशर दिले आणि हे डायरेक्ट चहा तयार होतो. चहा पावडर टाकून डायरेक्ट गाळून विकतोय. मस्त आहे. पहिल्यांदाच बघायला भेटलं असलं कुठंतरी. मागं पण बघितलेलं मी एकदा बागलकोटला आणि आता इथं बघितलं. तर चला आता निघूया आपण. नेलमंगल्यातच आहे आपण. आता पार्किंगला जाऊन थांबू, बघू काय प्रोग्राम लागतोय का नाही. चला. तर भावांनो, रात्रभर काल गाडी ओढलेली, म्हटलं लवकर जाऊन खाली करायची. तर आंड्यानं आत्ता खाली गेली गाडी. झोपलेलो 1 वाजता येऊन. 1 वाजता झोपलो मी. पोचलेलो इथं 11:30 वाजता. टाइमपास केला. काय गाडी खाली होणार म्हटलं झोपून टाकलं आणि उठलो मग अशी. त्यानं उठवलं 3-3:30 वाजता. 4ला गाडी खाली गेली. आता वाजले 4:15 झालेत आणि आता काय प्रोग्राम. आता निघतो माल भरपूर. तर बघू काय अजून लागलेलं नाही जुगाड. तर चला भावना, हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब आठवणीनं करा. आणि बेल आयकॉन दाबा भावांनो, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओचे अपडेट येतील. चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, जय श्रीराम.